नमस्कार मित्रांनो, तुमचं स्वागत आहे आपल्या इंस्टाग्राम पेजमध्ये, यूट्यूब चॅनलमध्ये। आता मला सारखे कमेंट येत असतात की सर तुम्ही ते इमेज जनरेट करता 3D मॉडेलमध्ये, ते कसं तयार करायचं, तर मी या व्हिडिओमध्ये सांगणार आहे। तर चालू करूया व्हिडिओ पहिला आपण। तर तुम्हाला जर इमेज जनरेट करायची असेल मोबाईलमध्ये किंवा डेस्कटॉपमध्ये, तर डेस्कटॉपमध्ये सांगतो, डेस्कटॉपमध्ये गुगल जेमिनी असं सिलेक्ट करा, त्याच्यावरती साइन करून घ्या। साइन अप करून घेतल्याच्या नंतर तुम्हाला इमेज जनरेट असं ऑप्शन येईल, बनाना म्हणजे बनानाचे चिन्ह येईल, त्या बनाना चिन्हावरती क्रिएट करायचं। क्लिक केल्याच्या नंतर तुम्हाला ज्या मॉडेलचं 3D मध्ये रूपांतर करायचं आहे ती इमेज तुम्ही तिथे सिलेक्ट करा। सिलेक्ट केल्याच्या नंतर तिथे तुम्हाला एक प्रॉम्प्ट येईल। जर तुम्हाला तिथं प्रॉम्प्ट टाकण्यासाठी मी तुम्हाला माझ्या कमेंट बॉक्समध्ये ते प्रॉम्प्ट देणार आहे, तो प्रॉम्प्ट सेम तुम्ही गुगल जेमिनी मध्ये पेस्ट करा आणि तिथे जाऊन जनरेट इमेज असं सिलेक्ट करा। सिलेक्ट केल्याच्या नंतर तिथे तुम्हाला इमेज जनरेट होईल। आणि मोबाईल युजरसाठी तुम्ही प्ले स्टोअरवरती जाऊन गुगल जेमिनी ॲप डाउनलोड करून घ्या आणि त्याच्यामध्ये तुम्हाला ऑप्शन येईल साइन अप करून घेतल्याच्या नंतर तुम्हाला बनाना ऑप्शन येईल। बनाना ऑप्शन वरती जाऊन इमेज सिलेक्ट करा। तुम्हाला ज्या इमेजचं AI मध्ये रूपांतर करायचं आहे 3D मॉडेलमध्ये, आणि त्याच्यामध्ये मी तुम्हाला जे कॅप्शन देणार आहे तेच कॅप्शन तुम्ही यूज करा, त्याच्यामध्ये पेस्ट करा जेमिनीमध्ये पेस्ट केल्याच्या नंतर तुम्हाला इमेज जनरेट असं ऑप्शन येईल। तिथे जाऊन तुम्ही इमेज जनरेट करा। इमेज जनरेट केल्याच्या नंतर तुम्हाला 3D मॉडेल रूपांतर प्रोसेस घेईल जेमिनी। प्रोसेस घेतल्याच्या नंतर तुम्हाला इमेज जनरेट करून देईल। ती इमेज तुम्ही डाउनलोड करा आणि इंस्टाग्राम पेजमध्ये तुम्हाला ज्या सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवरती शेअर करायचे आहे तिथे शेअर करा। तुम्हाला जर फ्रेंडला शेअर करायचं असेल तर फ्रेंडला शेअर करा। तुम्हाला व्हिडिओ कसा वाटला तर लाईक करा, शेअर करा, कमेंट करून सांगा तुम्हाला नवीन कोणत्या टॉपिकमध्ये व्हिडिओ पाहिजे आहे। धन्यवाद।